हाय मुलांनो, आज आपण फर्स्ट लेसन महाराष्ट्र बिफोर शिवाजी या लेसनचे क्वेश्चन आन्सर बघूयात. एक्सरसाइज पाहूयात. तर क्वेश्चन फर्स्ट आहे फिल इन द ब्लँक्स चूजिंग द करेक्ट ऑप्शन. तर इथे फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत आणि तिथे खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर त्यातला आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडून लिहायचं आहे, चूज करून लिहायचं आहे. तर त्यातला फर्स्ट आहे द टाइम इन विच शिवाजी महाराज लिव्ड वॉज दॅट ऑफ द डॅश डॅश पिरियड. तर शिवाजी महाराज कोणत्या काळामध्ये होते? तर एन्शियंट म्हणजे खूप जुना, जेव्हा माणूस जंगलामध्ये राहत होतो की नाही, तो एन्शियंट काळ आहे. ठीक आहे. मेडिव्हल म्हणजे मधला काळ आणि मॉडर्न म्हणजे आत्ताचा काळ. तर शिवाजी महाराज कोणत्या काळामध्ये होऊन गेले? तर मेडिव्हल. तर द टाइम इन विच शिवाजी महाराज लिव्ड वॉज दॅट ऑफ द मेडिव्हल पिरियड. ठीक आहे. आता बी, शिवाजी महाराज एस्टॅब्लिश स्वराज इन डॅश डॅश. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कुठे केली? महाराष्ट्र, मध्य प्रदेश का उत्तर प्रदेश? तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना जी महाराष्ट्रामध्ये केली. शिवाजी महाराज एस्टॅब्लिश स्वराज इन महाराष्ट्र. ठीक आहे, समजलं. आता आपण सेकंड क्वेश्चन बघूयात. मॅच द पेअर्स. तर त्यातला ए ग्रुप आहे एम्परर ऑफ विजयनगर. तर विजयनगरचा जो सम्राट होता, ठीक आहे, तर ते कोण होते विजयनगरचे सम्राट? निजामशाह होता का? नाही. आदिलशाह होता का? नाही. कृष्णदेवराया होता का? तर हो. तर एम्परर ऑफ विजयनगर कोण होते? कृष्णदेवराय. तर इथे तुम्ही असा नंबर लिहू शकता किंवा डायरेक्ट असं कनेक्ट करू शकता. बी, सुलतान ऑफ अहमदनगर. अहमदनगरचा सुलतान कोण होता? निजामशाह होता का? तर हो, अहमदनगरचा सुलतान कोण होता? निजामशाह होता. आणि सुलतान ऑफ बिजापूर. बिजापूरचा सुलतान कोण होता? तर निजामशाह तर झालेला आहे आदिलशाह. तर सुलतान ऑफ बिजापूर कोण होता? सेकंड आदिलशाह होता. आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं निजामशाह आणि आदिलशाहमध्ये. तर आम्ही कसं लक्षात ठेवायचो लहानपणी? तर जर सेम असलं ना ए तर ते नाहीये, म्हणजे अहमदनगर आणि आदिलशाह हे आन्सर नाहीये, ते रॉंग आहे. मग अहमदनगर आणि निजामशाह आणि बिजापूर आणि आदिलशाह हे करेक्ट आन्सर आहे. अशी ट्रिक वापरायची. ठीक आहे. आता नेक्स्ट पाहूयात. राईट द आन्सर इन वन सेंटेन्स. तर एका सेंटेन्समध्ये, एका वाक्यातच उत्तर लिहायचं आहे आपल्याला. नेम द किंग्स हू लुक्ड आफ्टर द वेलफेअर ऑफ देअर सब्जेक्ट. असे कोणते राजा आहेत, त्यांची नावे लिहा ज्यांनी आपल्या प्रजेकडे लक्ष दिले, प्रजेच्या हिताची कामे केली. तर ते कोण आहेत? आन्सर द मुघल एम्परर अकबर इन द नॉर्थ. नॉर्थ साईडला, उत्तरेकडे मुघल एम्परर म्हणजे मुघल सम्राट अकबर होते ते, अँड एम्परर कृष्णदेवराया ऑफ विजयनगर इन द साऊथ. आणि दक्षिणेकडे कृष्णदेवराय राजा विजयनगरचा. तर हे जे दोन किंग होते, वेअर द किंग्स हू लुक्ड आफ्टर द वेलफेअर ऑफ देअर सब्जेक्ट. तर या दोन राजांनी आपल्या प्रजेच्या हिताची काळजी केली, त्यांचं चांगलं कसं होईल आपल्या प्रजेचं याचं ते याच्याकडे लक्ष देत आले. समजलं. मुघल एम्परर अकबर आणि एम्परर कृष्णदेवराया हे दोघे आहेत ते. बी, व्हॉट नोबल टास्क डिड शिवाजी महाराज अंडरटेक. शिवाजी महाराजांनी कोणतं नोबेल म्हणजे चांगलं कार्य हाती घेतलं? आन्सर, शिवाजी महाराज अंडरटूक द नोबेल टास्क ऑफ. कोणतं कार्य हाती घेतलं त्यांनी? तर एस्टॅब्लिशिंग स्वराज इन महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती करण्याचं पवित्र कार्य, नोबेल म्हणजे पवित्र, पवित्र कार्य शिवाजी महाराजांनी हाती घेतलं. आणि त्याच्यामुळे काय होईल? विच वूड ब्रिंग हॅपीनेस टू पीपल. आणि जर स्वराज्य निर्माण झालं तर लोकांमध्ये आनंद येईल, लोक आनंदी होतील, यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापनेचं कार्य हाती घेतलं. थर्ड आहे हू डीड शिवाजी महाराज फाईट अगेन्स्ट. शिवाजी महाराज कोणाविरुद्ध लढले? आन्सर, शिवाजी महाराज फॉट अगेन्स्ट द पॉवर्स दॅट ऑप्रेस द पीपल. तर शिवाजी महाराज कोणाच्या विरुद्ध लढले? तर असे पॉवर म्हणजे अशी लोक जे तिथल्या जनतेला त्रास देत होते, कोणतेही अधिकारी असतील, सरदार असतील, तर त्यांच्या विरुद्ध ते लढले.
क्वेश्चन नंबर 4, फाइंड द ऑड मॅन आउट. आता इथे काही नावे दिलेली आहेत, त्यातलं आपल्याला ऑड मॅन आउट शोधायचं आहे. ऑड मॅन आउट म्हणजे जे चुकीचं आहे त्याच्यामधला असा शब्द आपल्याला लिहायचा आहे. फर्स्ट आहे स्वराज. स्वराज म्हणजे स्वतःचं राज्य. स्लेव्हरी म्हणजे गुलामगिरी, म्हणजेच काय, आपण दुसऱ्याची कामे करतो. आणि फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, आपण आपल्या मनाने करतो. मग यातलं स्वराज आणि फ्रीडम हे सेम सेम आहे, म्हणजे ऑड मॅन आउट कोण आहे? स्लॅव्हरी. मग ते लिहून टाका इथे, हे तुमचं आन्सर आहे. त्यानंतर बी, पीपल. पीपल म्हणजे लोक. सब्जेक्ट म्हणजे प्रजा. प्रजा म्हणजे पण लोक. किंग म्हणजे राजा. मग इथे ऑड मॅन आउट कोण आहे? तर किंग. मग हे तुमचं आन्सर आहे. ओके, तर इथे हा लेसनची एक्सरसाइज संपली आहे. आणि याच्यामध्ये आता ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ते तुम्ही करायची आहे. सेलिब्रेट शिवजयंती इन युअर क्लास. तुमच्या वर्गामध्ये शिवजयंती तुम्ही साजरी करा. आणि बी, प्रेझेंट हिस्टॉरिकल सॉंग्स अँड पोवाडाज इन द कल्चरल प्रोग्रॅम्स हेल्ड इन युअर स्कूल. तुमच्या स्कूलमध्ये जे काही कल्चरल प्रोग्राम होतात, म्हणजे जसं तुमचं गॅदरिंग असेल, अजून काही कार्यक्रम असतील, तर त्याच्यामध्ये जे हिस्टॉरिकल सॉंग्स आहेत, ऐतिहासिक गाणे आहेत, किंवा शिवाजी महाराजांवर रचलेले जे पोवाडे आहेत, तर ते तुम्ही सादर करा. ठीक आहे, समजलं लेसन? बाय बाय.